79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंडळी, ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यामधला फरक बऱ्याच जणांना माहिती नसतो आणि त्यामुळे अनेक गैरसमज होत असतात। तर त्यातला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळेस भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरती पहिल्यांदा जो तिरंगा ध्वज फडकवला त्याला ध्वजारोहण म्हणतात। त्यावेळेस भारतावर 125 वर्ष राज्य केलेल्या जुलमी राजवटीचा अंत झाला आणि ब्रिटिशांचा झेंडा खाली आला आणि आपला तिरंगा मानानं वरती गेला, त्याला ध्वजारोहण म्हणतात। आणि तेच आपलं पहिलं ध्वजारोहण होतं, म्हणजे पहिला स्वातंत्र्य दिन होता। आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना सुपूर्द केली आणि ती देशाने स्वीकारली। तो दिवस होता 26 जानेवारी 1950। म्हणून त्या दिवशी आपण ध्वजवंदन करतो। त्यामुळं जो दिवस स्वतंत्र दिनाचा आहे, ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी ध्वजारोहण केलं जातं आणि ज्या दिवशी राज्यघटना स्वीकारली आणि देशभरात लागू झाली त्या दिवशी जे झेंडावंदन केलं जातं त्याला ध्वजवंदन म्हणतात। त्यामुळे जय भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद।